ठाण्यात युवा सेनेचा रोजगार मेळावा, मेळाव्याला युवकांचा मोठा प्रतिसाद। महाराष्ट्रात तरुणाई बेरोजगार आणि त्रस्त असून या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी ठाण्यात युवा सेनेच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात युवकांचा प्रतिसाद मिळाला आहे। या रोजगार मेळाव्याचा आढावा घेत युवा सेना पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून युवा सेनेच्या माध्यमातून रोजगार मेळावा जो आहे तो ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। मी सध्या रोजगार मेळाव्याच्या याच ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक वर्ग जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे रोजगार मेळाव्याला येण्यासाठी। आपल्यासोबत बोलण्यासाठी कोपरी पाचपाकडी विधानसभेचे प्रमुख ऋषिकेशजी माने आहेत। आपण सगळेच बघत असाल, नेहमी शिवसेना नेहमीच रोजगार क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसरपणे पुढे येत आलेली आहे। रोजगार देण्याबाबत नवीन तरुणांना, नवीन लोकांना नवीन संधी देण्यासाठी नेहमीच शिवसेनेने चांगलं काम आतापर्यंत केलेलं आहे। त्याला उद्देशून युवा सेनेच्या पाचपाकडी विधानसभेच्या मार्फत युवकांना एक नवीन संधी रोजगाराची उपलब्धी करून देण्यासाठी हा मेळावा आपण केलेला आहे। 20-25हून अधिक कंपनीज विविध क्षेत्रातील बँकिंग, इन्शुरन्स, सिक्युरिटी एजन्सीज असे वेगवेगळ्या IT सेक्टर्स मधले आहेत। असे वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या आज इथे आलेल्या आहेत आणि फार मोठ्या उत्साहात नवीन तरुण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत। नाही, नक्कीच युवा सेनेच्या माध्यमातून माझे युवा सेनेतील सहकारी ऋषिकेश माने यांच्यातर्फे हा भव्य असा रोजगार मेळावा आज कोपरी पाचपाकडी इथे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आहे। अत्यंत चांगला रिस्पॉन्स ह्या रोजगार मेळाव्याला मिळत आहे। तुम्ही बघतायत, बँकिंग असेल, फायनान्स असेल, IT असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित कंपन्या इकडे आज मॉक इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि जे मुलं ऑन द स्पॉट ऑफर लेटर देण्याची सुद्धा सुविधा ऋषिकेश माने यांच्या माध्यमातून इकडे केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।